जय जय रघुवीर समर्थ. आता आपण चोखा मेळा आणि कर्ममेळा यांचे अभंग आपण पाहणार आहोत. एकदा काय झालं तर चोखा मेळा काळजी करीत बसलेला होता. संत चोखा मेळा काळजी करीत बसलेले होते आणि मग काळजी करत बसल्यानंतर पांडुरंगाला ते समजलं. मग पांडुरंग त्याच्या घरी गेले आणि त्याला सांगू लागले, अरे काळजी का करतोयस तू? तर ह्या काळजीतून एक अभंगाची निर्मिती झालेली आहे, काळजी करणारे. तर एकांती बैसोनी गुज गोष्टी करी, धरुनी हनुवटी बुझावीत. नको करू बातो संसाराचा सीन, सांगतो मी तुला एक खून. आणि स्वतः पांडुरंगाने काय केलंय की चोखा मेळ्याच्या घरीच गेलेले आहेत आणि घरी गेल्यानंतर एकांतात बसून चोखा मेळा काळजी करतोय म्हटल्यानंतर स्वतः पांडुरंगाने त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि काय सांगितलेलं की हे चोखया, तू काळजी करू नकोस. नको करू बातो संसाराचा सीन, सांगतो मी तुला एक खून. अरे म्हणले, तू काळजी करून बसू नकोस. काळजी केल्यानं काय होतं, तपाचं सामर्थ्य नष्ट होतं, पुण्यही नष्ट होते. मग वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर रक्तातले पेशी कमी होतात, डायबिटीस होतो, वैज्ञानिकसुद्धा दोष निर्माण होतात. आणि एखाद्या श्रीमंत बापाच्या मुलानं इस्टेट जर दारू पिऊन घालवली तर काय होतं, लोक काय म्हणणार, यानं बापाची घालवली. तसं पांडुरंग स्वप्नाला सांगतेत की तू जर काळजी केली तर तू माझी घालवली. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, तर पांडुरंग स्वतः सांगतेत चोखा मेळाला, होणार ते होणार, न होणार ते नाही, सुख दुःख लाभ हानी कर्म अधीन, सुख दुःख लाभ हानी कर्म अधीन. पांडुरंग स्वतः सांगतात, भगवान परमात्मा सांगते, अरे जे होणार आहे ते होणार आहे आणि न होणार ते होणार नाही. मग विनाकारण काळजी काय करतोस? कारण सुख दुःख लाभ हानी निंदा स्तुती जन्म मरण हे सगळं आधीच लिहून ठेवलेलं आहे. ह्या गोष्टीविषयी काळजी करून तर काय उपयोग आहे? देव सांगे चोख यासी मानसील सीन, माझी आन आहे तुला भक्त राया. अरे चोखया, तू काळजी करू नकोस. अरे काळजी घ्यावी पण काळजी करू नये. तू जर काळजी केलीस तर मला दुःख वाटतं. एवढा मोठा भक्त, ज्ञानी भक्त, आणि काळजी करतो, तुला कर्माचं सूत्रसुद्धा माहीत आहे तरीसुद्धा काळजी करतोस, असं करू नकोस. आणि तुला माझी शपथ आहे बघ, इथून पुढे तू जर काळजी केली ना तर तुला माझी शपथ आहे. मग असं म्हटल्याबरोबर चोखा मेळ्याच्या अंगावर शहारे उभा राहिले आणि स्वतः पांडुरंगाने असं सांगितल्यानंतर चोखा मेळ्याने भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलेल्याने सांगितलं आहे आणि म्हटलेलं आहे, आता मी इथून पुढं काही काळजी करणार नाही, कारण शपथच घातलेली आहे. देव सांगे चोखयासी मानसील सीन, माझी आण आहे तुला भक्त राया. जर काळजी केली तर माझी तुला शपथ आहे. असं सांगितल्यावर भगवंताला पूर्णपणे लोटांगण घातलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं कर्ममेळ्याचा सुद्धा एक अभंग आहे. आमुचे सुख दुःख आमुचे माता, हे तो पूर्वीच निर्धारिले, आता आम्ही वाईट कशासाठी म्हणू, आमची कर्म फळे आम्ही भोगू. आमची सुखदुःख हे जीवनात अगोदरच प्रत्येकाची लिहिलेली असतात आणि नंतरच त्याचा जन्म होतो. मग त्याच्याविषयी आम्ही सुखदुःख मांडायचं कारणच नाही. स्वतः कर्ममेळा म्हणतोय, आता आम्ही वाईट कशासाठी म्हणू,
आमुची कर्मफळे आम्ही भोगू. आता देवाला सुद्धा म्हणतोय की कर्ममेळा, आता आमच्या सुखदुःखाचं भोग आम्ही स्वतः भोगणार आहे. या आमच्या सुखदुःखाच्या भोगाविषयी आम्ही तुझ्याकडं तक्रार करणार नाही. तू तो देवा कर्मापासून निराळा, आमुची कर्मफळे आम्ही भोगू. स्वतः कर्ममेळा सांगतात, देवा तू कर्माच्या या प्राणापासून वेगळा आहेस, कारण तुझ्याकडून निष्काम कर्म होतं आहे. त्यामुळं प्रारब्धाची निर्मिती तुझ्याकडून होत नाही. तुझे सर्व कर्म म्हणजे तुझी लीला आहे, कारण लीलेतून प्रारब्ध संचित तयार होत नसतं. मग आमुच्या पित्यासी दिले तू वचन, ते आम्ही सांभाळिले जाण. आमच्या पित्याला तू वचन दिले ना, काय की काळजी करायचं नाही, हे तू वचन दिलेलं आहे. कारण शपथसुद्धा घातलेलं आहे. कारण काळजी केलं तर पुण्याचा नाश होतो, तापाचा नाश होतो, भगवंतावरील विश्वास कमी होतो. एवढं मोठं सूत्र तू आमच्या वडिलाला दिलेलं आहे, आणि ते सूत्र आम्ही पाळलेलं आहे. आमच्या पित्याशी दिली तू वचन, ते आम्ही सांभाळले जाणं. मग कर्ममेळा म्हणे वचन प्रमाण, आमची निज खून कळली आम्हा. आम्ही किती परावलंबे, आमची निज खून आम्हाला कळलेली आहे. कारण सुख दुःख, लाभ हानी, जन्म मरण यांच्या अधीन आहे आम्ही. मग याच्याविषयी आम्ही तुझ्याकडे कधीही तक्रार करणार नाही. म्हणून असाच अभंग एकनाथ महाराजांनी सुद्धा, संत एकनाथ महाराजांनी सांगितलेला आहे. विपरीत सुपरीत हातो काळाचा विभाग, ते भोग त्याग करुणी काय. विपरीत काळ आणि सुपरीत काळ. काय कायचा काळ चांगला जातो, काय कायला काळ वाईट येतो. वाईट काळ आला तर काही कालानंतर चांगला सुखाचा काळ येतो. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष. काय कायला दुःखाचा काळ येतो. ही कसं आहे माहिती आहे का? विपरीत सुपरीत हातो काळाचा विभाग, ते भोगत्याग करून काय. हे काळ आहेत ना, सुखाची आणि दुःखाची, ही सुद्धा प्रारब्धाच्या अधीन आहेत. तिथे भोग आणि त्याग करून काय उपयोग आहे? कारण होणार ते होणार, न चले आपुले काही. होणार ते होणार, न चले आपुले काही. वाया दुःख पाही मानो नये. अरे होणार ते होणार आहे, न होणार ते तिथं आपलं काही चालतच नाही. मग विनाकारण दुःख करून काय उपयोग आहे? कारण दुःख केली पुन्हा पुण्याचा नाश होतो, पुन्हा आपल्यालाच त्याचा त्रास होतो. झोप उडती, भक्तीवरचा विश्वास, देवावरचा विश्वास कमी होतो. म्हणून ह्या गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर होऊ द्यायचा नाही. जी जे संचिती लिहिली से रेखा, ती न चुके ब्रह्मादिका. अरे आपल्या संचिती जी लिहिलेली ना, ती लिहिलेलं ब्रह्मदेवाला सुद्धा चुकत नाही. पुण्य लोकाची पुण्य संपलं की उतरंडी उतरू लागे मृत्यूलोकी. म्हणजे पुण्य संपलं ना तर ब्रह्मदेवाला सुद्धा मृत्यूलोकात पुन्हा यावं लागतंय. इतकं कर्माचं सूत्र घन आहे. गहना कर्मणो गती. म्हणून स्वतः नाथाने सांगितलेलं, काय सांगितलंय? एका जनार्दनी वाया का सायास, सुख दुःख लेश पूर्व कर्मे. वाया सायास करून काही करू नका, विनाकारण काळजी करू नका, कुणी मृत्यूची काळजी करू नका, नफ्याची तोट्याची, माझं कसं होईल, पुढं कसं होईल, ह्याची अजिबात काळजी करायची नाही. कारण ह्या काळजीचा उपयोगच नाही. कारण जे होणार ते आधीच लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे ह्याची अजिबात काळजी करायची. आनंदात कर्म करायचं. आनंदात कर्म केलं ना, मग कर्म, म्हणून भगवंतानी गीतेत सांगितलं आहे, कर्म करण्यापुरता तुझा अधिकार आहे. फळ मिळणे किंवा न मिळणे केव्हाही अधिकारातील म्हणजे तुझ्या ताब्यातील नाही. म्हणून माझ्या कर्माचे फळ अमुक मिळावे हा हेतू ठेवून कर्म करू नकोस, आणि कर्म न करण्याचा आग्रही धरू नकोस. कारण कर्माशिवाय तुझी जीवनयात्रा चालणार नाही. म्हणून कर्म तर केलंच पाहिजे, फक्त फलाची आशा न करता कर्म केलं पाहिजे. आणि विनाकारण दुःख करायचं नाही. नाथांनी सांगितलेलं अभंगात शेवटी, विनाकारण सायास, विनाकारण दुःख. कुणाचे पैसे बुडलेले असतात,
कोणाचे मोठं नुकसान झालेलं असतं, त्याच्याविषयी दुःख करत बसायचं नाही. वाया का सायास सुख दुःख लेश पूर्वकर्म. जी किंवा शरीराचे भोग असतील, दुःख असेल, रोग असेल, कुठलंही आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक ताप कुठला जरी ताप असला तर त्याचं दुःख करायचं नाही. कारण आपल्याला एखादा वाटलं काय झालं, रोग झाला आणि त्याचं मेलं का मरणं आपल्या हातात काही नाही. नामस्मरण करायचं हेच आपल्या हातात आहे फक्त. मनुष्य कर्म करायला स्वतंत्र आहे, फळ भोगायला नाही. म्हणून काही झालं तरी नाम सोडायचं नाही. भगवंताने सांगितले ना, गोंंदवलेकर महाराजांनी, जिथं नाम आहे तिथं मी आहे. तुम्ही म्हणसाल की नाम आहे तिथं मी आहे कसं, तर तुम्ही मी तिथं आहे हे पाहायची तुमची गरज नाही. ती मी बघीन म्हणली. फक्त तुम्ही नाम घ्या. म्हणून नामस्मरण करायचं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.